पुण्याच्या भिलेवाड्यामध्ये जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा बांधली आणि तिथे मुली किती होत्या? फक्त 6 मुली होत्या. 6 मुली. 6 मुलीमध्ये एक साडवेची मुलगी होती. लहुजी साडवे वस्ताद लहुजी साडवे यांची पुतणी होती मुक्ता साडवे. लहुजी साडवे वस्ताद लहुजी साडवे यांची पुतणी मुक्ता साडवे ही त्या शाळेमध्ये शिक्षण घेत होती. तर तिने इंग्लंडची राणी विक्टोरियाला पत्र पाठवलं. म्हणे राणी तुम्ही म्हणे आमच्यासाठी आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला गोळ्या नको, आम्हाला बिस्किट नको, आम्हाला काही नको, फक्त तुम्ही आम्हाला आमचे अधिकार द्या. तुम्ही आम्हाला आमचे अधिकार द्या. आम्हाला पुस्तकांची सोय करा. आमच्याकडे ग्रंथालय बांधून द्या. जे आम्ही ज्या शिक्षणाच्या भरोश्यावर आम्ही डॉक्टर, मास्टर, लेक्चर, वकील होऊ शकतो, कलेक्टर होऊ शकतो, या देशाचे पंतप्रधान होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो, नाही का? तर आम्हाला पुस्तकाची गरज आहे. आम्हाला पुस्तक द्या. आम्हाला चॉकलेट बिस्किट नको पाहिजे. बघा ती तेवढीशी मुलगी मुक्ता साळवे फक्त 4थ्या वर्गात होती. 4थ्या वर्गात. मग हा प्रभाव कशाचा होता? प्रभाव कशाचा होता? कशाचा होता प्रभाव? शिक्षणाचा. मुलगी जर शिकली नसती म्हणजे महात्मा फुलेंनी शाळा जर उघड्या केल्या नसत्या आणि त्या मुली शिकल्या नसत्या तर त्यांना एवढं लिहायची सुधार तरी असता का? नाही. त्यांना बोलायचा सुधार तरी असता का? इंग्लंडची राणी विक्टोरियाला जेव्हा ती मुलगी पत्र पाठवत आहे तर ती किती हुशार मुलगी असेल. संस्कार बघा, शिक्षण कसं होतं. आणि म्हणून म्हणायचं आहे हो शिकून या शाळा हुशार मुलगी झाली. शिकून या शाळा हुशार मुलगी झाली. मानू लागे स्वतःच्या हिताची. पाहुणे ब्राह्मणाचा काडीच फाटला. पाहुणे ब्राह्मणाचा काडीच फाटला. त्यांना वाटायचं मनोरंजन की आमच्या पोरी शिकल्या नाही पाहिजे, आमच्या पोरी मागे समोर नाही गेल्या पाहिजे, आमच्या पोरी मागेच राहिल्या पाहिजे. पण हे बी औलाद आहे ना, शेर की औलाद आहे. आम्ही कुठे मागे राहणार होतो का? आमचे बापच तसे भेटले होते आम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण आम्हाला तसं भेटलं होतं. काय मागे राहणार होते आमच्या पोरी? आणि म्हणून म्हणायचं आहे की विटंबना स्त्रियाची जर लयास गेली नसती, विटंबना स्त्रियांची लयास गेली नसती, स्त्री शिक्षणाची कास जर का ज्योती सावित्रीने धरली नसती, बाई भीमाची पुण्याई जर का फळाला आली नसती, बाई भीमाची पुण्याई जर का फळाला आली नसती, और विटंबना स्त्रियाची लयास गेली नसती, ज्योती म्हणजे स्त्री शिक्षणाची कास जर का ज्योती सावित्रीने धरली नसती, स्त्री शिक्षणाची कास जर का ज्योती सावित्रीने धरली नसती तर या देशाची राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू झालीच नसते. द्रौपदीताई मुर्मू झालीच नसते. द्रौपदीताई मुर्मू झालीच नसते. आणि म्हणून म्हणायचं आहे पाहुणे ब्राह्मणाचा काडीच फाटला. आणि ज्योतिबा फुलेंनी जाती विषमतेचा इथे वाढला होता भाव. जाती विषमतेचा इथे वाढला होता भाव. बहुजन नायका तूच केला त्यांच्यावरती घाव. जाती विषमतेचा इथे वाढला होता भाव. बहुजन नायका तूच केला त्यांच्यावरती घाव. अरे सत्यशोधक समाजाची करून स्थापना, सत्यशोधक समाजाची करून स्थापना. खरा सत्यशोधक ठरला तो ज्योतिराव. खरा सत्यशोधक ठरला तो ज्योतिराव. क्या बात है.